लोनाचेर येवया. तुम्ही लोनाचो विशय काढलो आणि अभिमानान तुम्ही या खेपेक सांगले की आय एम वेल बिलो दी FRBM लिमिट म्हणून. कित्या खातीर ह्या वर्साक वेल बिलो नंबर 1 आनीक नंबर 2 आर यू वरीड विथ युअर डेट टू GDP रेशियो की डिटेल्सा भितर मागीर या बट लेट्स गो विथ दीस टू थिंग्स फर्स्ट. ऑफकोर्स आय एम FRBMच्या लिमिटाच्या भितर आसा. अंदू लोन फक्त आमी पूर्ण वर्सभराक 1300 crores घेतले. एरवी ते 3400 to 3500 घेवचे पडटाले. हाज्या खातीर आमचे फायनान्शियल मॅनेजमेंट ज्या पद्दतीत आमी केले ते आसतले. म्हणजे RXL प्लॅटफॉर्म जो आमी यूज केलो, नाबार्डचे RIDFची लोन्स आमी यूज केली, सिडबी सारकेली जी RIDF लोन्स आमी यूज केली आणि नो डावट आमकां वन टायम आमकां GST कलेक्शन्स जो आयलो तेजोय फायदो जालो. इवन दो द गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्यो डिफरंट स्किम्स ज्यो डावटेलिंग करपाच्यो आशिल्ल्यो त्यो आमी करपाक शकले. डिफरंट गव्हर्मेंटचे प्रोग्राम्स आमी खूब बऱ्या पद्दतीन इम्प्लिमेंट करपाक शकले आनी ऑलमोस्ट 98% ऑफ द फंड युटिलायझेशन ऑफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया हे करपाक शकले. म्हणून आमी FRBMच्या लिमिटाच्या भितर उरले वीच इज अगेन द कॅरी फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट इयर. सो दॅट आमकां अकॉर्डिंग टू द 15 फायनान्स कमिशन हे कॅरी फॉरवर्ड जर जाले जाल्यार फुडल्या वर्साची लिमीट आमची 4500 कोटी गरज पडची ना. परत एकदा सांगता की ज्या पद्दतीन GST कलेक्शन्स 21% इन्क्रीज जाला. आमचे इरेग्युलरिटीज इन टुरिजमान आशिल्ल्यो त्यो रेग्युलरायज करपाक शकले. ऑटोमॅटिकली GST कलेक्शन 21% रायज जाल्यार म्हाका खात्री आसा फुडले 2 म्हयने म्हटल्यार ते 35% रायज जो आसा इतलो जंप तुम्ही एक्सपेक्ट 100% एक्सपेक्ट. एक कन्सर्न आसा. कन्सर्न ही आसा आनी आय कंप्लिटली अग्री इट इज नॉट प्रॉब्लेम ऑफ युअर मेकिंग बट यू हॅव इनहेरिटेड दॅट प्रॉब्लेम. एक कन्सर्न आसा की जे लोन घेतला ह्या वर्साक बेसिकली दॅट डेट फायनान्सिंग हॅज गॉन फॉर repaying the principal of earlier loans and to some extent the interest of earlier loans. तुमचो प्रॉब्लेम न्ही बट तुमचे माथ्यार हो प्रॉब्लेम आयला. आर यू वरीड दॅट दिस द क्वांटम ऑफ प्रिंसिपल पेमेंट एज वेल एज इंटरेस्ट इज सच अ ह्यूज सम दॅट ती तारेवरची कसरत आसा. एक गजाल आहा प्रमोद, एक म्हणजे तुझे लोन सर्विसिंग जे म्हणटा पळय न्ही, वी हॅव रिवायज्ड ऑल द लोन्स. म्हणजे 15 years आणि विथ 9% ऑफ आशिल्ले सम लोन्स वी हॅव क्लोज्ड and we have revised and we have bring all the loans up to the 7% rate of the interest. There is not a single loan which is above 7%. Above 7% right now. Okay. दुसरी गोष्ट आम्ही जी लोन घेता ते फॉर नॉट फॉर द प्रिन्सिपल पेमेंट, अदरवाइज नॉट फॉर द हिशोब कोण सांगता. नो, त्या खातीर तुका सांगता वी आर गेटिंग द अदर रेव्हेन्यूज ऑल्सो. आम्ही वी आर टेकिंग द लोन्स, इट इज ओनली फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर. आर यू वरीड विथ द अमाउंट ऑफ प्रिन्सिपल रिपेमेंट प्लस इंटरेस्ट payment? Not at every all. year right not now. At all. It is well in manageable ratio. You are confident that it is manageable? 100% it will be the manageable, and we have planned. If it is a loan, it is another for the 15 years. Well in advance आम्ही ही लोन पेमेंट करपाक शकतली because of the two things I am telling you. One is the mining revenue which we are getting, the GST collections आमकां additionals जे मेळटा ते, आणि त्या भायर the MOPA revenue which we are starting, आणि rest all आमी जे PPP बेसिसचेर आणि हाजेर जे नवीन प्रोजेक्ट गोंयांत येता हितूर GST कलेक्शन आतां आसा तेज्या पेक्षा कितलेशाच म्हणजे आनिकूय 50% GST कलेक्शन वाडटलो. अजून थोड्या दिसांनी स्टेटीक आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट, म्हणजे अजून 2 वर्सांनी स्टेटीक लोनूच घेवचे पडचे ना. एक्झॅक्टली रायट. स्टेटीक लोन घेवचे पडचे ना ह्या स्टेजीचेर. म्हणजे एज अ फायनान्स मिनिस्टर आय एम टेलिंग यू कॉन्फिडंटली आफ्टर 2 years आमकां कसलेच लोन घेवपाची गरज लागची ना. जस्ट अ फॉलो अप टू दॅट, आणि जो हांवें प्रश्न विचारिल्लो की इज द डेट टू GDP रेशियो कन्सर्न, कारण तुम्ही म्हळें की फुडल्या वर्साक आमचो 1 लाख कोटी क्रॉस जाता. बट एज फार एज डेट, हांव डेट म्हणटना फक्त हांव गव्हर्मेंटाची लायबिलिटीजय घेता, ज्यो पब्लीक अकाउंट लायबिलिटी जर तातूंत भितर एड केल्यो, द कन्सर्न इज द फिगर गोस अबाव 30,000, क्लोज टू अराउंड 31,000 crores or so.
again which breaches the limit of debt to GDP ratio. You are adding the corporations and other public sectors ते सरकाराचीच also निधी. for the government, but त्या खातीर सांगता actual loan of the government is not more than 20,000 crores of rupees. त्या खातीर that loan हांवें ते सांगलें it is in well in manageables. आमी ते मॅनेज करू शकता. त्या खातीर What about his other liabilities? other liabilities also, म्हणजे whichever the corporations has taken, okay, they can sustain आणि they can repay it. Definitely that much. म्हणजे ती corporations आता for example the GSIDC is taking the loan from the EDC, then GSIDC can repay. GSIDC कडे ती कॅपॅसिटी आसा, इन्फ्रास्ट्रक्चर ते तयार करता, तातूंतल्यान ते रिपेमेंट करपाक कारण शकतले. तुम्ही you have voiced a very serious concern about the performance of corporations to an extent that you went ahead and said, which is very unlikely आणि unprecedented, की आपल्या गरज पडल्यार आपण बंद करता corporations, but we cannot afford this kind of corporations. Blackish fish it is an फिश डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स जे आशिल्ले ते आमी क्लोज केले हे फावटी. त्या स्टाफाक सुद्धा बाकीचे कडेन शिफ्ट केला, ते क्लोज केले. तेच्या वेली उरलेली जी आहा ते आमी मॉनिटर करता आणि तांकां सांगला इफ दे हॅव नॉट गिवन द परफॉर्मन्स जाल्यार आमकां तांकांय क्लोज करपाचो विचार करचो पडटलो. सेल्फ सफिशियंट सगळ्या कॉर्पोरेशनांनी जावचे हे तांकां क्लियर कट सांगला. तांकां आमी म्हणटा तशें विजनूय दिलां आणि तांकां सेल्फ सफिशियंट जावपा खातीर मोटिवेट करपा खातीर कितें करपाक जाय हें बी तांकां इन्स्ट्रक्शन्स दिल्ली आसा. सो डेफिनेटली within a year they self sufficient जातले. जेव्हा आता EDC is our self sufficient, IDC can go self sufficient, even the HRDF is our self human resource development corporation. Now the housing board can go the self sufficient. This type of corporations others can also do the business and can go the self sufficient. तांकां कोणी आडोवंक ना. The corporation can do their independent business. पुश जाय सरकाराकडच्यान ती पुश जाय. पुश जाय ते आसलेलो MD आसतलो, चेअरमॅन आसतलो, ताणें ताचेर वर्किंग करपाक जाय आणि परत सरकाराचेर डिपेंड रावपाक जायना. You are saying you will hold them accountable. Of course.